साधना करत असताना 9 प्रकारची भक्ती नारद भक्ती सूत्रामध्ये आलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्त्या, त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये इथं 3 भक्त्यांचं वर्णन या शिवपुराणामध्ये आलेलं आहे. श्रवण नावाची भक्ती शिवपुराणानं महत्व दिलेलं आहे. कीर्तन नावाची भक्ती, शिवपुराण कीर्तन नावाच्या भक्तीला सुद्धा साधनाला महत्व देते. आणि तिसरी भक्ती ती म्हणजे मनन नावाची भक्ती आहे. की शिवपुराण कथेमध्ये या 3 भक्त्यांना फार अलौकिक महत्व दिलेलं आहे. सगळ्यामध्ये ताकदवान भक्ती जर कोणती असेल, ताकदवान साधना कोणती असेल, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला श्रवण नावाची साधना, श्रवण नावाची भक्ती माणसाचा उद्धार करणारी भक्ती आहे. सनकादिकासारख्यांचा उद्धार जर कोणत्या भक्तीने झाला असेल तर ते फक्त श्रवण नावाच्या भक्तीने झालेला आहे. साधू संत जागोजागी लिहितात, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त. सनकादिकांचा उद्धार श्रवण आणि कीर्तन या 2 भक्तीमुळे झालेला आहे. काही काही काळामध्ये काही काही भक्त्या होत्या बघा, त्याच्यामुळे माणसाचा उद्धार व्हायचा. काही काही साधन होते. शास्त्रकारांनी इतकं सुंदर सांगितले, कृतय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखय द्वापारे परिचर्यानाम कलौतधारी कीर्तनात. श्रवण नावाच्या भक्तीने सनकादिकांचा उद्धार झाला. श्रवण नावाच्या भक्तीने राजा परीक्षितीचा सुद्धा उद्धार झाला. श्रवण नावाच्या भक्तीने काल जी आपण कथा पाहिली, देवराज ब्राह्मणाचा उद्धार कोणत्या भक्तीने झाला असेल? श्रवण नावाच्या भक्तीने झाला. काल आपण कथा पाहिली, बिंदू आणि चंचुला या दोन्हींचा उद्धार कोणत्या भक्तीने झाला असेल? तर तो फक्त आणि फक्त श्रवण नावाच्या भक्तीने झाला. बघा, त्यांचा उद्धार जर श्रवण नावाच्या भक्तीने होत असेल तर आपला का उद्धार श्रवण नावाच्या भक्तीने होणार नाही? आपला सुद्धा नक्की उद्धार होणार आहे. पण जे नियम सांगितले, जो विधी सांगितलाय, तो विधी मात्र विसरायचा नाही. विधीपूर्वक अंतकरणाने जर श्रवण केलं तर आपला सुद्धा उद्धार होतो दादा. शिवपुराण कथा दुसरी भक्ती सांगते, ती म्हणजे कीर्तन नावाची भक्ती. कथा ऐकता ऐकता जेव्हा जेव्हा कीर्तन कशाला म्हणतात, जेव्हा जेव्हा मध्ये नामचिंतनाचं भजन होतं बघा, तेच कीर्तन आहे. जेव्हा जेव्हा देवाचा नामाचा जय जयकार होतो, नामघोष होतो, तेच कीर्तन आहे. ती कीर्तन नावाची भक्ती फक्त स्टेजवरच्याच कलाकारांनी नाही करायची. जेव्हा जेव्हा ही भजन म्हणतील ना, तेव्हा तेव्हा तुम्ही सुद्धा हे जे भजन गातात भोले बाबांचं, तेच भजन तुमच्या सुद्धा मुखातून निघालं पाहिजे. दोन्ही हातानं टाळी वाजली पाहिजे. बघा, त्याच्यापेक्षा सुद्धा ताकदवान भक्ती कोणती असेल तर कीर्तन नावाची भक्ती आहे. काही काही काळामध्ये, सध्याच्या कलियुगामध्ये तरी कीर्तनाशिवाय पर्याय नाही. भागवत शिवपुराणामध्ये 3 प्रकारच्या भक्तीला सूत मुनींनी, व्यासांनी फार असं अधोरेखित केलेलं आहे. 3 प्रकारच्या भक्तीला विशेष महत्व शिवपुराणानं दिलेलं आहे. पहिली भक्ती कोणती? चला बोला 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 बोला. पहिली भक्ती तुम्हालाच माहित म्हणावं. हे तुम्हाला पैसे देऊन बोलले म्हणजे फुकट बोलले का म्हणा? मग तुम्हीच सांगायचं, आम्हाला कशाला सांगायला लावायला? पहिली भक्ती कोणती? श्रवण नावाची भक्ती. श्रवण नावाच्या भक्तीने उद्धार होतो गड्या. आणि कलियुगासारख्या दुस्तर जगामध्ये एकाच भक्तीने उद्धार होतो, तो म्हणजे कीर्तन नावाच्या भक्तीने. मी मगा श्लोक म्हणून गेलो, काही काही युगामध्ये काही काही भक्ती, काही काही साधनं कामाला यायची. कृतय ध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये देवाचं ध्यान केलं की माणसाचा उद्धार व्हायचा. कृतयुगामध्ये देवाचं नुसतं ध्यानही केलं तरी माणसांचे उद्धार व्हायचे. पण आता युग बदललं, कृतय गेलं निघून, त्रेतायुग आलं बघा. मग तिथं ध्यानाची पावर थोडीशी कमी व्हायला लागली. त्रेतायाम यजतो मखय, मग तिथं साधना आली बघा. ती भक्ती आली, यजतो मखय म्हणजे यज्ञ करणे. यज्ञ केला ना, देवप्राप्ती व्हायची, देवाचं दर्शन व्हायचं, मोक्ष माणसांना मिळायचा. कोणत्या युगात? त्रेतायुगात. त्रेतायुगही गेलं निघून, आलं द्वापार युग. द्वापारे परिचर्याना. मग द्वापार युगामध्ये ध्यान नावाची भक्ती काम करत नव्हती, यज्ञ नावाची साधनाही काम करत नव्हती.
मग द्वापार युगामध्ये देवाच्या जवळ जाण्यासाठी एकच भक्ती राहिली होती, म्हणजे परिचर्या नाम, म्हणजे पूजा. देवाची पूजा, मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे. त्याच्यामुळे देव लवकर खुश व्हायचा आणि माणसाचा उद्धार व्हायचा. मग बघा, द्वापार बी गेलं निघून, कृतयुग निघून गेलं, त्रेतायुग निघून गेलं, द्वापारयुग निघून गेलं, आता लागलं कलियुग. आता कलियुगामध्ये ध्यानही काम करत नाही, यज्ञ यागादी क्रियाही काम करत नाहीत. माझं मत नाही हे सगळं करू नका, अजिबात असं मला म्हणायचं नाही, हे करा. पण देवाच्या जवळ लवकर जायचं असेल, देवानं दर्शन लवकर द्यावं, आपला मोक्ष लवकर प्राप्त व्हावं वाटत असेल, इथं ध्यान नावाची साधना सुद्धा काम करत नाही, यज्ञ यागादी साधना सुद्धा काम लवकर करत नाही, इथं पूजा पाठ पण लवकर माणसाच्या फळाला येत नाही. कलियुगामध्ये देवाच्या लवकर जवळ जायचं असेल तर कला होतात हरी कीर्तना. आणि मग कलियुगा माझी करावे कीर्तन. मग कीर्तन नावाच्या साधनेनं माणसाचा उद्धार होतो. सुतमुनी सौनकांना सांगतात. म्हणून कथेमध्ये जेव्हा जेव्हा नामसंकीर्तन होईल तेव्हा तेव्हा आपण सुद्धा आपल्या मुखानं देवाचं नाव घ्यावं. बघा, शिवजींचं नाव घेतलं पाहिजे. शिवजींचं ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस दोन्ही हातानं टाळी वाजवायची. टाळी वाजवायची सुद्धा आपल्याला आजकाल लाज वाटायला लागली भागवत भाऊ. माणसं नाही तिथं जाऊन टाळ्या किती वाजवतात. आता जर कथेमध्ये जर टाळी वाजवायची लाज वाटत असेल आणि शिवजी जर आपल्यावर रागावले आणि आपण जर गेलो निघून, कोणालाच राहायचं नाही, एक दिवस प्रत्येकाला जायचंय, आणि पुढचा जन्म जर नुसता टाळ्या वाजवायचा चालना दिला तर किती अवघड आहे. टोल नाक्यावर टाळी, गतिरोधकवर टाळी, जिथं तिथं टाळी वाजव, मग तिथं दुसरा जन्म टाळ्या वाजवायचाच मिळण्यापेक्षा आता कथेमध्ये टाळ्या वाजवल्या तर काय काय म्हणजे अवघड आहे का काही. बरं ठीक आहे, आता तुम्हाला चांगलं शरीर दिले बघा, भोले बाबांनी इतकं सुंदर शरीर दिलंय, इतकं चांगलं निरोगी शरीर दिलंय. अरे बरीच माणसं आज टाळी वाजवण्याची, कथेमध्ये येण्याची त्यांची इच्छा आहे, त्यांना कथेमध्ये टाळी वाजवून नामचिंतन करण्याची इच्छा आहे, पण काय करावं, त्यांना त्यांचं शरीर साथ देत नाही. 3 तास बसायची त्यांची कॅपॅसिटी नाही. त्यांना बीपीनं शुगरनं ग्रासून टाकलंय. इकडून तिकडून यायलाच गेलं तर शरीराला आदिव्याधी भरपूर जडलेले आहेत, आणि इतके आदिव्याधी आहेत तर मग आपल्याला जाताच येत नाही, कथेमध्ये बसणंच होत नाही, आणि टाळी वाजवून त्यांची इच्छा भरपूर आहे, पण देवानं त्यांना येण्याच्या लायक ठेवलं नाही. माझ्या भोले बाबाचे तुमच्यावर इतके उपकार आहेत बघा, तुम्ही आज कथेमध्ये येण्याच्या लायकीचे, त्याच्यापेक्षा देवानं काय दया करावी तुमच्यावर रे. दुसरी माझ्या भोले बाबांची कृपा तुमच्यावर माझ्यावर काय सांगतो. 2019 साली कोरोना आला. कोविड. सगळा भारत देश त्या महामारीमध्ये बेजार होता, बेजार. कोणी कोणाच्या घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हतं, जरी निघाले तर तोंडाला बांधून निघायचे. भागवत भाऊची माझी मैत्री फार जवळची आहे. राम राम जरी करायचा, हातात हात असतो मित्राचा रामरामाला, पण हातात हात घालायला सुद्धा माणसं विचार करायची, बाबा नसलेलं कशाला, 2 हात लांबूनच. त्याच्याही पुढे जाऊन बोलू का, कोविडच्या काळामध्ये माणसाला जाग्यावर येण्याचं काम कोविडनं केलंय. तुम्ही जे तुमच्या पत्नीवर प्रेम करताना, तुमच्या मुलाबाळावर प्रेम करताना, तुम्ही तुमच्या नातेवाईकावर प्रेम करताना दादा, आणि तुम्हाला जर पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला असेल आणि तुम्हाला जर क्वारंटाईन व्हायची वेळ आली असेल, तर तुम्ही जिच्यावर आयुष्यभर प्रेम केलंय त्या पत्नीनं तुम्हाला कधी भरभरून असं ताट वाढून जेवायला दिलं नाही रे, अजिबात दिलं नाही. बघा, कुत्र्याला भाकर टाकतात का, कुत्र्याला अशा तुमचे ताट असे ढकलून लावलेले आहेत. मी माझ्या नजरेनं बघितले, असे ताट ढकलून लावलेले आहेत. हे सगळं जे देवानं आणलं होतं तुम्हाला ठिकाणावर आणण्यासाठी. आणि एवढ्यातून बी आता जर तुम्ही ठिकाणावर येतच नसताल, याच्यापेक्षा महाभयंकर प्रसंग तुमच्या नशिबाला येणार आहेत पुढे. एवढ्यावर तरी माणसानं सावध झालं पाहिजे. बघा, बरेच पैसेवाले लोक होते, बरेच पैसेवाले, त्यांच्या तिजोरीतला पैसा आजही त्यांच्या पुढच्या पिढीला कित्येक पिढ्या बसून खातील इतके पैसेवाले लोक होते. कोट्यावधी रुपयाच्या गाड्या त्यांना बसायला होत्या. मौज मजेमध्ये जीवन जगणारी माणसं होती. महाराज, कोविडच्या काळामध्ये त्यांना काही त्यांचा पैसा कामाला आला नाही, त्यांची मौज मजा कामाला आली नाही, त्यांचे नातेवाईक कामाला आले नाहीत. जावं लागलं या लोकाला सोडून, त्यांना जावं लागलं. बघा, अरे याच्यापेक्षा दुर्दैव काय, त्यांचा अंत्यविधी सुद्धा, त्या अंत्यविधीला कुटुंबातल्या सदस्यांचा हात लागला नाही, याच्यापेक्षा दुर्दैव काय असतं दुसरं काय
जास्त दुर्लभ आहे. त्यांची माती सुद्धा घरच्यांना करता आली नाही. तिकडच आमच्या वारकरी संप्रदायातले सुद्धा कीर्तनकार चांगले चांगले त्या कोविडमध्ये केले. अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा विनोदाचा बादशाह म्हणजे आमचे आदरणीय बाबासाहेबजी महाराज इंगळे त्याच काळात गेले हो. आपल्या देवकरा गावचे जवाई निर्गुण महाराज उंडेगावकर त्याच काळात गेले ना. आमच्या इथले व्यंकटराव महाराज कोविडमध्येच गेले ना. आयुष्यभर परमार्थ केला, पण काही कामाला येतं का सांगा? येत नाही का दादा? किती देवाची दया असेल. पैसेवाले सुद्धा कोविडमध्ये राहिले नाहीत. महाराज मंडळी कथा कीर्तन भजन करणारे सुद्धा कोविडमध्ये राहिले नाहीत. माझ्या भोलेबाबांची कृपादृष्टी आहे. मीही आज या धर्म मंडपात जिवंत आहे. तुम्ही कथा ऐकण्यासाठी जिवंत आहेत. याच्यापेक्षा भोलेबाबानं काय कृपा करावी तुमच्यावर माझ्यावर? देवानं जिवंत आयुष्य दिलंय म्हणून आपण इथे सगळा आनंद घेतोय बघा. देवानं ठेवलं नसल्यास आपल्याला आनंद घेता आला असता का? म्हणून टाळी वाजून भजन करत जा. देवानं आपल्याला जीवन ठेवलं. हे कोविड पासून जे आयुष्य दिले ना तुम्हाला मला प्रत्येकाला, हे बोनस समजायचं. बोनस आता हे संसारासाठी खर्चच करायचं नाही. देवा तू उदार अंतकरण करून आम्हाला या ठिकाणी जीवन ठेवलास. आता हे जे बोनस मिळालेलं आहे तुझ्या भजनात कीर्तनात कथेत तुझ्या नामचिंतनात एक 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 वेळ आम्ही घालणार. संसाराला कमी वेळ द्यायचा आणि देवाच्या भगवत भक्तीमध्ये जास्त वेळ घालायचा. म्हणून कीर्तन करायचं आणि मग टाळी वाजवा म्हणण्याची कथाकारालाही गरज नाही पडली पाहिजे. जेव्हा भजन होईल तेव्हा मनसोक्त टाळी वाजवायची. आणखी टाळी वाजवण्याचा फायदा दुसरा सांगतो तुम्हाला. कीर्तन करताना टाळी का वाजवावी? प्रत्येकाच्या हातावर रेषा असतात बघा. रेषा इथं कशाला बघता? घरी जाऊन बघा. आता इथं नका बघू. प्रत्येकाच्या हातावर रेषा असतात. त्याच्यामध्ये धन रेषा असते, पत्नी रेषा असते, आयुष्य रेषा असते. वयामानानुसार त्या रेषा अशा कुंठित होत जातात. जेव्हा जेव्हा आपण टाळी वाजवू ना टाळी त्यावेळेस त्या रेषा अशा खुलल्या जातात. म्हणजे टाळी वाजविण्याचा फायदा सरळ सरळ तुमची गरिबी नष्ट होते. टाळी वाजविण्याचा फायदा दुसरा सरळ सरळ तुमचं आयुष्य वाढतं. टाळी वाजविण्याचा फायदा सरळ सरळ तुमच्या प्रतिकूल असणाऱ्या गोष्टी अनुकूल व्हायला सुरुवात होते. हा टाळीचा फायदा आहे. त्याच्या पुढं सायन्स सांगतं बघा. आपल्या शरीर आहेत, हा नरदे आहे. या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. किती? 72,000 नाड्या. ही जी माणसं म्हणतात ना सकाळी माणूस बोलला व दुपारी गेला, त्या 72,000 नाड्यामध्ये रक्तप्रवाह चालू असतो. त्याला ब्लड सर्क्युलेशन म्हणतात. आणि ते ब्लड शरीरामध्ये व्यवस्थित सर्क्युलेशन होत असेल तर आपलं शरीर चांगलं राहतं. आणि ते ब्लड जर व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये सप्लाय होत नसेल तर कुठं ब्लॉकेज तयार होतात. आणि त्या ब्लॉकेजचा परिणाम काय होतो? तो ब्लॉकेज आपल्या हृदयाला रक्तपुरवठा होऊ देत नाही. त्याच्यामुळं हृदयविकाराचा म्हणजे अटॅकचा झटका येतो, माणसं निघून जातात. ज्यांना कोणाला वाटतंय ना आपल्याला इथून पुढच्या आयुष्यात अटॅक येऊ नये, हृदयविकाराचा झटका येऊ नये, त्यानं जोरात टाळी वाजवायची आणि भजन करायचं. मग आता अजिबात मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत नाही. कोणाला अटॅकनं मरू नये वाटत असेल त्याने एकदा वाजवा बरं जोरात टाळी. टाळी वाजवा जोरात जोरात टाळी. एवढ्या टाळीनं राहत असतो का अटॅकचा झटका? जोरात वाजवा जोरात. हा बस बस बस. आता इमानदारीनं सांगा, आता टाळी वाजवलेली देवासाठी वाजवली का मरणाच्या भीतीने वाजवली? म्हणजे किती देवावर तुमचा भाव आहे कळालं याच्यामध्ये. सांगण्याचं तात्पर्य आहे कीर्तन नावाची भक्ती केली पाहिजे बघा. आणि आता तिसरी जी भक्ती सूत मुनी सौनकांना सांगतात ती मनन नावाची भक्ती. म्हणजे भगवान शिवजींची पूजा करणे, त्यांचं नामसंकीर्तन करणे, त्यांच्या रूपाचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या लीलेचं, कर्तृत्वाचं निरंतर चिंतन करणे, मनन करणे, यालाच मनन भक्ती म्हटलेली आहे. अशा तिन्ही भक्ती जो कोणी श्रोता करील ना दादा, त्याच्यावर माझ्या भोलेबाबांची कृपादृष्टी निरंतर उपलब्ध राहतच असते. ही साधन मार्गातील प्रमुख साधना सूत मुनी सौनकांना सांगतात. आता याच्यानंतर सौनकांनी प्रश्न केलेला आहे सूत मुनींना. शिवलिंग आणि शिवमूर्ती
याच्या पूजनाचे रहस्य काय? सूत मुनी शौनकांना सांगतात, शौनकांनो, तुम्ही फार महाभाग्यवान आहात. तुमचे इतके पुण्यशील आत्मे तुम्हीच आहात. तुम्ही एक 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 भोले बाबांचा प्रश्न, भोले बाबांच्या चरित्राविषयी प्रश्न, भोले बाबांच्या मूर्तीपूजेविषयी प्रश्न, भोले बाबांच्या लिंगपूजनाविषयी प्रश्न करताय. शिवलिंगाची पूजा, शिवपूजेच्या मूर्तीची पूजा, ही पूजा आपल्याला आपल्या स्वतःच्या घरी करता येते. शिवालयामध्ये केलेली तर उत्तमच पूजा आहे, पण आपल्या घरी सुद्धा करता येते. आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं बघा, त्याला पार्थिव लिंग म्हणतो आपण. ती पार्थिव लिंगाची पूजा आपल्याला या उद्याच्या धर्ममंडपामध्ये इथं करायची आहे. कथा सांगतेच्या वेळी मी सांगेन तुम्हाला, कारण त्या पार्थिव लिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची नसते. मंदिरातल्या शिवालयातल्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून ते शिवलिंग स्थापन करावं लागतं, पण पार्थिव लिंगाची प्राणप्रतिष्ठा नसते, त्याला उचलता येतं. पार्थिव लिंगाची पूजा केली तर माणूस भवरूपी सागरातून तरुण जातो. म्हणजे संसार नावाचा जो भवसागर आहे, त्या संसार नावाचा भवसागर त्या व्यक्तीला त्रास देत नाही. ही पूजा आपल्या स्वतःच्या घरी भक्तिभावाने करायची असते. परिमल द्रव्य घ्यायचे, सुवासिक द्रव्य घ्यायचे, फुलं घ्यायचे, धूप घ्यायचाय, दीप घ्यायचाय, नैवेद्य घ्यायचाय, छत्र घ्यायचंय, ध्वजा घ्यायची, चांबर घ्यायचंय, आदी उपचार करून भगवान भोले बाबांची पूजा करावी. प्रदक्षिणा घालावी, साष्टांग नमस्कार करावा, पंचाक्षरी शिवनामाचा जप करावा आणि सन्मार्गाने मिळवलेल्या धनाचा सदुपयोग करावा. सत्मार्गाने धन कमवलेलं असेल त्याचा सदुपयोग म्हणजे या शिवपुराण कथेच्या निमित्ताने दान धर्म करावा. ज्याला शक्य आहे त्यानं शिवालयाची व्यवस्था करावी. माणसं श्रीमंत असतात बघा, काही काही पैसे असल्यानंतर माणसानं एखादं तरी मंदिर जीवनामध्ये बांधावं, आणि बांधत असताना प्रामुख्यानं शिवालयच बांधावं. हे पण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला जाणीवपूर्वक. शिवालयाची व्यवस्था माणसाने करावी, कारण का मंदिर बांधलेलं पुण्य फार अलौकिक आहे. या जन्मात तर आपल्याला चांगली फलप्राप्ती मिळतेच, पण पुढचा सुद्धा जो जन्म मिळेल ना, तो राजा महाराजाच्या कुळामध्ये जन्माला येतो बघा. नामदेवरायांनी फार एक सुंदर अभंग लिहिलाय बघा. जे लोक मंदिरं बांधतात त्यांच्यासाठी पुढच्या जन्मात भुवन पालखी म्हणजे ते राजे महाराजे होतात. मंदिर दाने भुवन पालखी. तुम्हाला जे आज आमदार खासदार सगळे मंत्री लोक दिसतात ना, हे विनाकारण झालेले नसतात. त्यांनी पहिल्या काळामध्ये मंदिरं बांधलेली असतात. मंदिरं. अण्णा तुम्ही जर आता मेलात, इतक्या लवकर नका, जेव्हा केव्हा पुढच्या जन्मामध्ये मी तुम्हाला खात्रीनं सांगेन की तुम्ही नक्कीच कोणत्या तरी चांगल्या मंत्र्याच्या पदावर असणार. तुम्ही एक मंदिर बांधलं नाही, 2-2 मंदिरं बांधले, 2-2. सुतमुनी सुद्धा सांगतात माणसानं पहिल्यांदा शिवालयाची व्यवस्था करावी. आपलं वार्षिक जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातला 10वा भाग, तुमचं जर उत्पन्न 1 लाख असेल, 1 लाखातला 10वा भाग किती होतो? तुम्हाला गणित येतं ना? किती होतं? किती होतं? 10,000. 10,000 10,000 10,000 अशा कार्यक्रमाला दान म्हणून द्यावेत. कुठं मंदिर बांधायला काम निघालं तर मंदिराला वार्षिक उत्पन्नातला 10वा भाग. तुम्ही जर 10 लाख कमवत असताल दादा, 1 लाख रुपये मंदिरासाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी दान धर्म करावा. त्या देणगीमधून मठ जर उभा टाकत असेल, कुठे मंडप पडत, सभा मंडप पडत असेल, कुठं मंदिर उभा टाकत असेल, कुठं गोशाळा उभा टाकत असेल, त्याला शिवपुराणामध्ये गोपुरे असं म्हटलेलं आहे. ती आपली भाषा म्हणजे गोशाळा आहे. शिवपुराण त्याला गोपुरे म्हणत आहे. जिथं गोशाळा उभा टाकत असतील जनक गुरुजी,
कुठं एखादं तीर्थस्थान तयार होत असेल तर आपल्या वार्षिक उत्पन्नातला 10वा भाग अशा कामासाठी नक्की गेला पाहिजे. हे जर सगळं सत्कर्म आपल्या जीवनात घडलं, आपल्या भाऊबंधनातून आपण लवकरात लवकर मुक्त होतो आणि भोलेबाबांची कृपादृष्टी आपल्यावर निरंतर राहत असते. दुसरा सौनक प्रश्न करतात सुतजींना, सर्व देवतांची मूर्तीपूजा केली जाते मुनी, आणि शिवजींची लिंग पूजाही केली जाते आणि मूर्ती पूजाही केली जाते, याचं आम्हाला उत्तर सांगा. बाकीच्या देवाची आपण पूजा करतो, प्रत्येक देवाची पूजा करताना कशाची पूजा असते बघा? ती मूर्तीची पूजा आहे. विठ्ठलाची मूर्तीची पूजा आहे, दत्तात्रयाची मूर्तीची पूजा आहे, भगवान विष्णूची मूर्तीची पूजा आहे. सर्व देव घ्या, प्रत्येक देवाची पूजा करत असताना मूर्तीची पूजा असते. पण एकटे शिवजी असे आहेत, त्यांची लिंग पूजा सुद्धा आहे आणि मूर्ती पूजा सुद्धा आहे. याचं कारण, याचं रहस्य काय? त्यावेळी सूत मुनी इतकं सुंदर उत्तर सौनकांना देतात. सौनकांनो, तुमचा प्रश्न हा पवित्र आहे आणि अद्भुत आणि अतिशय रमणीय प्रश्न आहे. याविषयी खरं उत्तर तर स्वतः शिवजीनेच समर्थपणे दिलेलं आहे. शिवजींनी व्यासांना सांगितलेलं आहे आणि व्यासाच्या मुखातून सूत मुनी म्हणतात त्याचं उत्तर मी ऐकलंय. आता मी ऐकलेलं उत्तर सौनकांनो मी तुम्हाला सांगतोय. भोले बाबा शिवजी असे आहेत, ते ब्रह्मही आहेत आणि परब्रह्म पण आहेत. शिवजी सगुणही आहेत, निर्गुणही आहेत. काही काही देव निर्गुण असतात, सगुण नसतात. काही काही देव लोक ब्रह्म असतात पण परब्रह्म नसतात. पण आमचे भोले बाबा ब्रह्म आणि परब्रह्म दोन्ही आहेत, सगुण आणि निर्गुण दोन्ही आहेत. म्हणून त्यांची पूजा करत असताना स्वतः महादेवांनी शिवजींनीच व्यासांना सांगितलं. व्यासांच्या मुखातून सुतमुनी म्हणतात मी ऐकलंय, थोरा मोठ्यांचं ऐकलंय. सौनकांनो, आज मी तुम्हाला सांगतो, ते ब्रह्म आणि परब्रह्म आहेत, सगुण आणि निर्गुण आहेत. म्हणून शिवजींची पूजा करत असताना लिंग पूजाही केली जाते आणि मूर्ती पूजाही केली जाते. या सौनकांच्या प्रश्नाचं समाधान केल्यानंतर शंकराचं लिंग आणि मूर्ती दोन्ही पूजनीय आहेत आणि त्यांची पूजा म्हणजे अभिष्ट फलप्राप्ती करणारी पूजा आहे. तुम्ही मूर्ती पूजा केली तरी अभिष्ट फलप्राप्ती आहे आणि लिंग पूजा केली तरी अभिष्ट फलप्राप्ती तुम्हाला शिवजींच्या मूर्तीच्या पूजन आणि लिंग पूजनाने प्राप्त होत असते. आता याच्यानंतर सौनकांनी सूतमुनींना प्रश्न केलाय. ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा श्रेष्ठत्वावरून जो वाद झाला, त्या वादाची कथा आमच्या कर्णपटलावरती पडावी असा सौनकांनी प्रश्न केल्यानंतर आता सूतमुनी ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा जो त्यांचा श्रेष्ठत्वासाठी जो झालेला वाद आहे, ते वाद आता आपल्याला या ठिकाणी सांगतायत. त्या कथेचा आपण उर्वरित वेळेमध्ये श्रवण आणि चिंतन करणार आहेत. तू श्रवण करण्याच्या अगोदर सर्वांनी भगवत चिंतन, भोलेबाबाचं चिंतन, सुंदर दोन्ही हातानं टाळी वाजून मुखानं नाम घेऊन नामसंकीर्तन करायचं. सूतमुनी सौनकांना सांगतात, एकदा काय झालं बघा. पूर्वी काळी एकदा विष्णू शय्येवर विश्रांती घेत होते. ते लेकरं कोणाचे? शांत बसा, ए लेकरो. भगवान विष्णू शय्येवर शांतपणे विश्रांती घेत आहेत. भगवती लक्ष्मी माता त्यांच्या चरणाची, पायाची सेवा करते. कारण लक्ष्मीची जागा कुठे आहे तर ती फक्त पायाजवळच आहे. म्हणून मी हमेशा सांगत असतो कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, लक्ष्मी म्हणजेच अर्थात पैसा. माणसानं पैशाच्या मागं लागलं नाही पाहिजे. पैसा आपल्याकडे आला पाहिजे असं माणसानं वागलं पाहिजे. तुम्ही पैशाच्या पाठीमागं लागलात की ती म्हणते मग मला किंमत देतोय ना, मी जरा पुढं पुढंच पडते, मी जरा पुढं पुढंच पडते, मी जरा पुढं पुढंच पडते. तुम्ही तिच्या पाठला केला की ती तुमच्या हाती लागणार नाही.
तुम्हाला तिला जर तुमच्याकडे आणायचं असेल तर तिचा मालक तुमच्या हातात धरा, ती आपोआप तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. अरे जी लक्ष्मी आहे, सगळं जग जिच्या पाठीमागं लागलंय, ती माझ्या भगवंत विष्णूच्या पायाची सेवा करते. मग तुम्ही भक्ती करताना जर माझ्या जगाच्या मालकाचीच भक्ती केली तर ती लक्ष्मी तुमचं घर विचारत तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. असेच भगवान विष्णू शय्येवर बसलेले आहेत आणि लक्ष्मी माता, लक्ष्मी आई साहेब त्यांच्या पायाची सेवा करते. आणि तितक्या तिथं ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणतात, उठा श्रीहरी, तुमचे पिताजी आलेत. पिताजी बोलणं हे मर्मस्पर्शी झालं, म्हणजे खोचून बोलणं म्हणतात. एखाद्याचा जाणीवपूर्वक अपमान केल्यासारखं बोलणं. विष्णूंना ते पटलं नाही. विष्णू म्हटले, अरे वत्सा, बस, सगळं जगतावर माझी सत्ता, या जगाचं भरण पोषण संगोपन करणारं मी आहे, आणि काय तुम्ही स्वतःला मोठं समजता. एकमेकांचा खालवरी वाद व्हायला लागला, वाद. मग शेवटी ब्रह्मदेवाला वाटायला लागलं मी श्रेष्ठ आहे, आणि विष्णूला वाटायला लागलं मी श्रेष्ठ आहे. बोलत असताना त्याच्यासाठी चांगलं माणसानं बोलत जावं. आपल्या बोलण्यातून काही काही ठिकाणी अरे देव लोकांचे वाद झाले, तुमचे आमचे का वाद होणार नाहीत. म्हणून वाचा बोलत असताना आपल्या मुखातून एक एक शब्द निघत असताना तो विचार करूनच बोलावा. आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं अंतकरण दुखेल असं कधीच बोलत जाऊ नये. आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं अंतकरण दुखून मन दुखेल, त्याला पश्चाताप, त्याला दुःख होईल, इजा होईल, असं आपल्या वाणीतून एखादा अभद्र शब्द निघाला नाही पाहिजे. कसं माणसानं बोलत जावं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड चिंतन करतात बघा. साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसानं साच म्हणजे खरं बोलत जावं, मवाळ बोलत जावं. तुमचं बोलणं असं असलं पाहिजे बघा, असं असलं पाहिजे, रसभरीत बोलणं असलं पाहिजे. आणि रसभरीत तर असावंच, पण अमृताची धार जितकी गोड लागते माणसाला, तितकं गोड बोलणं आपल्या मुखातून निघावं. नाहीतर आपल्या मुखातून निघालेल्या शब्दामुळे जर पुढच्याच्या अंतकरणाला वेदना होत असतील तर नक्की समजून जा दादा, कधी ना कधी आपल्या बोलण्यानं जर अपमान कोणाचा झाला, अंतकरण दुखलं, माणूस कशाची परतफेड करायचं विसरेल, भागवतभावावर न विसरेल. पण तुमच्या बोलण्यातून झालेला अपमान एक असं कर्ज आहे, अपमान एक असं कर्ज आहे, लक्षपूर्वक ऐका, तो माणूस व्याजासहित परतफेड करतोच. म्हणून अपमान कधीच कोणाचा करायचा नाही. आपल्या बोलण्यातून अपमान न झाला पाहिजे. इथे ब्रह्मदेवानं विष्णूचा अपमान केला, जाणीवपूर्वक केला. दोघांचा वाद लागला. वाद असा लागला, विष्णू म्हणायला लागला मी श्रेष्ठ आहे, ब्रह्मदेव म्हणायला लागले मी श्रेष्ठ आहे. हा काही वाद मिटस ना, तो काही सर्वसामान्य माणसांचा वाद आहे का? दोन्ही देवच आहेत ना. सर्वसामान्य माणसाची लागलेली भांडणं लवकर मिटत नाहीत. आता देव लोकांचा वाद मिटवायचा कुणा? आता मध्यस्थी करायची कुणा? मग आता ब्रह्मदेव हंसावर झाले आणि विष्णू गरुडावर झाले. दोघांनी एक ब्रह्मदेव हंसावरून युद्ध खेळायला चालू केलं आणि विष्णूनं गरुडावरून ब्रह्मदेवासोबत दोघांचं युद्ध चालू झालं. सगळे देव लोक घाबरले, सगळे देव लोक घाबरले. आता हे इतकं मोठ्यानं लागलेलं, जोरात लागलेलं भांडण मिटविणार तरी कोण, मिटविणार तरी कोण, असं भांडण लागलं बघा. आणि सगळं हे माझे भोले बाबा सूक्ष्म रूपानं, गुप्त रूपानं पाहत होते. आता युद्ध काही थांबत नाही. हे काय निर्वाणीचं युद्ध आहे का काय असं वाटायला लागलं. सगळे देव भयकंपित झाले, सगळ्या लोकांना भीती वाटायला लागली. आता पृथ्वीचा काय विनाश होतो का काय? एकानं सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण झाली म्हणजे ब्रह्मदेवापासून झालेली आहे, आणि एक या सृष्टीचं संगोपन करणारा देव आहे. या दोघांचाच एवढा वाद लागला म्हणजे नक्की आता पृथ्वीचा विनाश काळ जवळ येतो का काय? सर्व देव लोक घाबरायला लागले, देवतांच्या पत्न्या घाबरायला लागल्या. आणि सगळ्या घाबरत असताना आता सगळे म्हटले आता हे दुसरं तिसरं कोणी मिटवत नाही. सगळे देव लोक कैलासावर गेले. कैलासावर भोले बाबा माझे नामचिंतन करत बसले होते. डाव्या बाजूला पार्वती माता बसलेली आहे. भोले बाबांची सर्वांनी विनंती केली,
काही करा भोले बाबा शिवजी. ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा वाद आता पार टोकाला गेलाय. आणि आता टोकाला गेलेला वाद, या जगतामध्ये दुसरा असा कोणता देव नाही की या दोघांचा लागलेला वाद थांबवण्यासाठी तुम्हालाच मध्यस्थी करावी लागेल. नंदीवर आरूढ भोले बाबा झाले आणि जिथं युद्ध चालू होतं त्या युद्धभूमीवर आले. आणि युद्धभूमीवर आल्यानंतर एका जागी लपून ब्रह्मदेव बघत होते. ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघ जण वेगवेगळ्या शस्त्राचा वापर करायला लागले. दोघांनी एकमेकांचा घात करण्यापर्यंत दोघांचं भांडण गेलं. या शिवपुराणामध्ये असं त्या अस्त्रांचं नाव आलं. एक माहेश्वर आणि पाशुपात या दोन्ही अस्त्राचा वापर हे दोघ जण देव करत होते. म्हणजे असे हे अस्त्र होते, हे जर अस्त्र एखाद्यावर चालून गेलं तर त्याचं परत जीवन शिल्लक राहील इतकी ताकद एका अस्त्रामध्ये होते. आता हे दोन्ही अस्त्र एकमेकाच्या दिशेने धावायला लागले. आता दोन्ही अस्त्र एकमेकावर जाऊन धडकणार. आता शिवजींना कळालं की आता हे दोघांचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून लगेच शिवजींनी गुप्त रूपातून प्रगट झालेले एक अग्निस्तंभ तयार केला. आणि अग्निस्तंभ तयार केल्याबरोबर दोन्ही अस्त्र आले आणि त्या स्तंभावर शांत झाले. दोघांनी आपलं अस्त्र, ब्रह्मदेवाला वाटलं माझंही अस्त्र काम करत नाही, विष्णूला वाटलं माझंही अस्त्र काम करत नाही. हे अस्त्र शांत झालं कशानं? तो जे स्तंभ होता तो शिवजींनी तयार केलेला स्तंभ होता. शिवजी तिथे होते, शिवजी प्रगट झाले. दोघांचंही मनोगत जाणून घेतलं. ब्रह्मदेवाला विचारलं काय म्हणणं आहे तुझं? ब्रह्मदेव मला ही सृष्टी निर्माण मी केलेली आहे. आपण सर्वांनी श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकलेल्या आहेत. ब्रह्मदेवापासून सृष्टीचा विस्तार आहे. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून मनु नावाचे स्वयंभू मनु तयार झाले आणि डाव्या अंगापासून शत्रुपा देवी नावाची एक स्त्री तयार झाली. ब्रह्मदेवापासून एक पुरुष आणि एक स्त्री तयार झाली. तिथून त्यांनी मानवी सृष्टी तयार केली. पंचभू महाभूतापासून मानवी सृष्टी तयार झाली. अरे ब्रह्मदेवाच्या जांगापासून पंचमहाभूत अनेक वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी तयार झालेली आहे. मग ब्रह्मदेवाचं म्हणणं शिवजीला आलं, ही सृष्टी मी तयार केली, शिवजी तुम्ही सांगा श्रेष्ठ कोण? विष्णूला भोले बाबांनी विचारलं, विष्णू तुमचं म्हणणं काय? विष्णू म्हटले त्याचं बरोबर आहे, त्यानं सृष्टी तयार केली. सृष्टी तयार केली म्हणजे तो श्रेष्ठ झाला का देवा? माणसं संसार करतात आणि संसार करताना लेकराबाळांची उत्पत्ती करतात. लेकराबाळांची उत्पत्ती केली म्हणजे संसार झाला का भागवत भाऊ? त्यांचं संगोपन करणं याला महत्व आहे. अरे मग तशी कोंबडी पिल्ले भरपूर टाकती ना, डझन डझन पिल्ले टाकती, जाती पुढं. विस्तार करण्याला महत्व नाही, त्यांचं भरण पोषण संगोपन करणं याला फार महत्व आहे. मग सांगा आता बोले बाबा, या सगळ्या सृष्टीचा जरी ब्रह्मदेवानं विस्तार केला असेल, निर्माण सृष्टी केली असेल, पण या सृष्टीचं भरण पोषण संगोपन मी करतोय ना, मग मी श्रेष्ठ आहे. दोघांचं योग्य होतं. तर यांचे काय असे काही शिवजींना म्हटलं असे काही भांडणं मिटत नाहीत. मग त्यांनी सांगितलं हा जो स्तंभ आहे ना, हा स्तंभ काय करा विष्णू, तुम्ही ह्या स्तंभाचं मूळ कुठं आहे हे शोधा. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही या स्तंभाचा शेवट कलश कुठं आहे तो शोधा. ते म्हटले तयार झाले. जो कोणी लवकर शोधून येईल माझ्याजवळ येईल तो श्रेष्ठ, न्यायच देऊन टाकतो म्हटले लगेच. फक्त याचा प्रारंभ आणि याचा अंत एवढा फक्त दोघांनी शोधून या. जो कोणी लवकर येईल त्याला लगेच न्याय, तो श्रेष्ठ या जगतामध्ये. मी सुद्धा तुमचीच पूजा करतो. असा शिवजींचं वाक्य ऐकल्याबरोबर विष्णूनं गरुडावर बसले, निघाले खाली. ब्रह्मदेव निघाले एक 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 स्वर्ग करत. बघा 21 स्वर्गापर्यंत गेले ब्रह्मदेव. इकडे विष्णू आपलं पाताळातून आले, त्यांना काही त्यांचा अंत लागला नाही. बारीक तोंड करून विष्णू आले महादेवाजवळ, शिवजीजवळ बसले. हे ब्रह्मदेव गेलं 21 स्वर्गापर्यंत. वरी 21 स्वर्ग. तुम्ही म्हणताल 21 स्वर्ग, आता शिव पुराणामध्ये सुद्धा 21 स्वर्गाचं वर्णन आलंय आणि साधू संतांनी सुद्धा सांगितलं बघा. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. 21 स्वर्गामध्ये गेलं तिथे त्यांना त्याच्यावरही त्याला ते अंतच लागणार ना, त्याचा कळस कुठे आहे.
त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटला, हे आता असं काही नाही, तिथं एक केतकीचं झाड होतं आणि ते फुल बघू लागलं. आता आपण ह्याच्या पोटामध्ये कपट आलं. कुणाच्या? महाराजाच्या. कुणाच्या? ब्रह्मदेवाच्या पोटात कपट आलं. ते म्हटला, आता काय आपला फिरणं जास्त होत नाही, इथं फक्त काय करू, त्या केतकीच्या फुलाला फक्त म्हणू तू माझ्या बाजूनं साक्ष दे. ते केतकीच्या फुलाजवळ ब्रह्मदेव गेला. जयारी ते केतकीचं बोल देवाकडे पाहायला लागलं. ब्रह्मदेवाकडे, बोला ना, काय? काही नाही, माझं एक काम आहे. आमच्या दोघांची अशी भांडणं झाले होते आणि भांडणं झाल्यानंतर आमची केस आता कोर्टात गेल्या. कोर्टात? कोणत्या कोर्टात? भोले बाबाच्या कोर्टात गेलेली केस आहे. आता मग कोर्टात गेलेली केस पुराव्यावर तिचा निकाल लागतो, साक्षी पुरावे लागतात त्याला. आता एक काम करतो, मी ब्रह्मदेव आहे, बरोबर. फुलाला वाटलं आता देव आहे म्हटल्यास काय अडचण आहे, फक्त माझ्यासोबत खाली चल आणि शिवजीच्या पुढं माझ्या बाजूनं साक्ष दे. काय साक्ष द्यायची? की हा स्तंभाचा कळस आम्ही बघितलाय आणि माझ्या साक्षीनं ब्रह्मदेवानं बघितलाय, एवढंच म्हण. ते म्हणला, बरं आहे, देवाचं काम करावं. म्हटला, देव सगळ्या जगाचं काम करतोय, आपण एखाद्या ब्रह्मदेवाचं काम करावा. महाराज, कालही मी कथेमध्ये सांगितलं, आजही सांगणं, तो उद्याही सांगत आहे, खोटं कधी बोलू नका, अजिबात खोटं कधी बोलू नका. खोटे बोलणे हे सर्वात मोठे पाप आहे. त्याच्या इतकं महापाप कोणतं नाही. माणसानं सत्य बोलावं. सत्य. तुम्हाला वेळ लागेल गड्या. तुमचंही म्हणणं बरोबर आहे, सध्या खोट्याचा विजय आहे. तुम्ही म्हणताय खोट्याचा विजय आहे, पण वेळ लागेल. पण एक दिवस विजय हा सत्याचाच होत असतो. वेळ लागेल, वेळ लागेल. त्रास होतो, हा, सत्याला त्रास आहे, खऱ्याला त्रास आहे. पण तुम्ही आजपासून एक कथेमधून संकल्प करा की आम्ही आता आयुष्यात इथून पुढे खोटं बोलणार नाहीत. त्याचा परिणाम काय होत असतो बघा. तुम्ही जर 1 वर्ष खोटं बोलला नाहीत, खरं बोललात, 1 वर्ष खरं बोला, 2 वर्ष बोला, 3 वर्ष बोला, 4 वर्ष बोला, 5 वर्ष बोला, 6 वर्ष बोला, 7 वर्ष बोला, 8 वर्ष बोला, 9 वर्ष बोला, 10 वर्ष बोला, 11 वर्ष बोला, 12 वर्ष बोला. 12 वर्ष जर एखादी व्यक्ती लगातार खरं बोलायला लागली, खरं, तर 12 वर्षानंतर त्या व्यक्तीचा होणारा परिणाम असा आहे बघा. 12 वर्ष एखादी व्यक्ती जर लगातार खरं बोलली, 12 वर्षानंतर ती जर व्यक्ती बोलायला लागली, ती जी व्यक्ती बोलल ते खरं झाल्याशिवाय राहत नाही. ही खरं बोलण्याची ताकद आहे. लोक म्हणतात त्या महाराजाच्या नादी लागू नका, ते माणूस बोलल ते झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या वाचेमध्ये वाचासिद्धीचं तप आलेलं असतं बघा. ते तप कशामुळे येत असतं? त्याच्या खरं बोलण्याची ताकद असते. त्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये कधी खोटं बोललेलं नसतं, म्हणून ती व्यक्ती बोलल ते खरं होत असते. आमचे संत वामनभाऊ महाराज होऊन गेले बघा गहिनीनाथ गडावर. त्यांना वाचासिद्धीचं तप प्राप्त झालेलं होतं. रुद्धिसिद्धी तर काय प्रसन्न होतीच, पण वाचासिद्धीचं तप फार खरं तर होतं. त्यांनी जे बोलल ते खरं झाल्याशिवाय राहतच नव्हतं. त्यांचं कीर्तन चालू होतं बघा. कीर्तन त्या एका गावामध्ये श्रीमंत माणूस होता, गावाचा पाटील होता. आणि ते म्हणजे गाव कोणतं लांब नाही, जीवाची वाडी, केस तालुक्यामध्ये. कीर्तन चालू होतं. कीर्तन पाठीमागं पाटलाचा वाडा, मंदिराचा पुढंच वाडा. वामन भाऊंचं कीर्तन म्हणलं की त्या काळात काय अशा साऊंड सिस्टीम नव्हत्या, असा प्रकाशाची काही व्यवस्था नव्हती. बत्त्या लावून कीर्तन चालू होतं. आणि ते पाटील जरा श्रीमंत असल्यामुळं त्यानंही त्याच्या बैठकीमध्ये बत्ती लावली आणि उगं 2-4 लोक घेऊन गप्पा मारीत बसला. मग वामन भाऊंचं कीर्तन चालू झालं. त्याचा दरवाजा मंदिराच्या सभागृहाच्या पुढंच. मग चोपदार असायचे वामन भाऊ सोबत. त्या चोपदारांनी काय करायचं, थोडासा कीर्तनात लोक जास्त जमल्यामुळे प्रकाश कमी पडायला लागला. चोपदाराचं लक्ष त्या बैठकीत गेलं आणि त्यांना असं कोपराना थोडासा दरवाजा पाठीमागं सारला. ऐका, लक्ष देऊन, इकडे तिकडे बघू नका, लक्ष देऊन ऐका. कोपरानं दरवाजा असा पाठीमागं सारला तर बत्तीचा प्रकाश जरा जास्त दिसायला लागला. चोपदाराची इच्छा होती दरवाजा जर उघडा राहिला तर प्रकाश कीर्तनात येईल. एकदा सारला दाजी. ते पाटील जरा खंदानी किड होतं. थोडा दरवाजा उघडा केला की त्यानं खटकून दरवाजा लावून घेतला. वाजला दरवाजा. इकडे कीर्तन वामन भाऊचं रंगात आलं. चौकदारानं पुन्हा आणखी थोडासा कोपराना असा मागे सारला. त्याची पवित्र भावना एवढीच, दरवाजा उघडा राहिला की कीर्तनात उजेडी. पुन्हा उघडा बघितला की दुसऱ्यांदा पाटलानं लावला. पुन्हा आवाज आला.
पुन्हा चोपदार बी भलताच करामती. पुन्हा तिसऱ्यांदा कोपरानं थोडासा भागवत भाऊ मागे सारला. मग म्हटलं आता पाटलाला राग आला आणि पाटलानं ताडकून उठून खाटकन जोरात आवाज केला, दरवाजा लावून घेतला आणि तो आवाज वामन भाऊंच्या कानावर गेला. आणि जसा वामन भाऊंच्या कानावर गेला, वामन भाऊनी मागं वळून पाहिलं. काय झालं रे, कशाचा आवाज आला? आता चोपदार घाबरला ना. काय नाही भाऊ, थोडासा दरवाजा. काय दरवाजाचं काय नाही, ते पाटलाचा वाडा आहे, त्यांनी मध्ये प्रकाश केलाय बत्ती लावून, ते दरवाजा उघडा ठेवा, कीर्तनात प्रकाश पडेल म्हणून मी दरवाजा माग सारत होतो. मग काय झालं? काय नाही, त्या पाटलाला उठला धाडकन लावून घेतला. असं लावलाय, लागू दे त्याचा तसाच दरवाजा लागून राहील. आजही त्या वाड्याला कुलूप आहे, हे लक्षात राहू दे. म्हणून साधूचा शाप कधी घ्यायचा नसतो. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मडे, त्यांचे प्रेत दरवाजा खोलून नाहीत काढले, पाठीमागलची वाड्याची भिंत पाडली, मग त्यांचा अंत्यविधी केला. म्हणून जो माणूस आयुष्यामध्ये खरं बोलत असतो ना, त्याचं जे बोलल ते खरं झाल्याशिवाय राहत नाही. खोटं नाही बोलायचं. आता ब्रह्मदेव केतकीच्या फुलाला खोटं बोलायला होता. साक्ष द्या माझ्या बाजूला. कथेमधून काही शिकता येतं, नाही शिकता येतं, अशा काही थोड्या गोष्टी शिकण्यासारख्या. साक्ष सुद्धा खोटी कधी कुणाची द्यायची नाही. आपल्या देखत जरी भांडण कुणाचं झालं, साक्ष देत असताना 1000 विचार करा. खऱ्याला खरं, खोट्याला खोटंच म्हणायची दानत ठेवा. खोट्याच्या बाजूने तुम्ही जर साक्ष दिली तर तुम्हाला सुद्धा नरक यातना आहेत. बघा, नरक यातना आहेत. काय नरक यातना आहेत? साधू संत इतकं गोड चिंतन करतात. एक न्यायाधीश होते म्हणे, न्यायाधीश होते. त्यांच्याकडे भांडण आलं. भांडण आल्यानंतर भांडण कोणाचं? कावल्याचं आणि बगड्याचं. कावल्याचं आणि बगड्याचं का भांडण? त्याच्या बायकासाठी. मग आता एक कोर्टात केस गेली, ते मग कावल्याला वाटायला लागलं आपली बायको आपल्याला मिळवून, बगड्याला वाटायला लागलं आपली बायको आपल्याला मिळावी. शेवटी न्यायाधीशच फोडला बगड्यानं. न्यायाधीश फोडल्यानंतर ते डायरेक्ट कावळा म्हणायला लागला, अन्याय हा. बगड्याची बायको कावळा म्हणायला लागला, आपल्यासारखा न्याय दिलाय. मग त्यावेळेस ते जजकडे गेला, न्यायाधीशाकडे गेल्यानंतर कावळा मग कोणत्या कामाला तो खंडू. तिसऱ्या दिवशी राग सावरली ना, नैवेद्य शिवायला. दसऱ्याच्या दिवशी गंगेवर पिंड उचलायला. ह्याचे मायबाप मिळते न्यायाधीशाचे. ते म्हणलं आता तुझं काम केलंय, माझ्या मायबापाला कोणती गती झाली, तुला दृष्टी आहे ना, पितरांना कोणती गती झाली हे बघण्याची दृष्टी फक्त कागद दृष्टी आहे, ती कावल्याला आहे. ते मला चला तुमचे मायबाप दाखवतो. कावल्याला न्यायाधीशाला संग घेतलं. गावाच्या बाजूला काय असतं, सकाळचा कार्यक्रम करायला लोक जातात, तिकडे घेऊन गेला. 2 किडे होते, विष्टीच्या अशा गोळ्या केल्या होत्या गोळ्या, आणि 2 किडे असे ते गोळ्या लुटीत होते, असे गोळ्या लुटीत होते. आणि ते न्यायाधीशानं असं नाकाला पदर लावला, ए कावल्या रे इकडे कुठे घेऊन आलास? नाही तुमचे मायबाप दाखवायचेत ना मला तुम्हाला. अरे म्हणला मग माझे मायबाप मेले तर मग इकडे येऊन पडले. या तरी साहेब म्हणला तुम्हाला दाखवतो. असा नाकाला ते लावला आणि ते घेऊन आलो. एक किडा होता आणि दुसरी त्याची पत्नी होती. ते गोळ्या लुटीत होते. कावळा येऊन थांबला. दाजी माझ्याकडे बघा. कावळा येऊन तिथं थांबला की ते न्यायाधीशानं बघितलं असं, ए अरे कावळ्या सांग पटकन कुठे आहेत मला. ते म्हणला काय बघा ना, हे खाली जे लोटतात ना हे माल सगळा चांगला लोटतात ना, ह्याच्यातला जो तो किडा आहे ना तुमचा बाप आहे म्हणे, आणि ह्याच्यात ती जी इकडली आहे ना तुमची माय आहे. न्यायाधीशाला राग आला ना राव. ए कावळ्या तुझ्या बाजूने न्याय देऊन मी काय चूक केली का काय? माझे मायबाप काही किडी झाले का काय? ते म्हटला मग साहेब काय होते लो, अरे जर तुम्ही चुकीच्या बाजूने जर न्याय देत असताल तर तुमचे मायबाप नरकात किडे झाल्याशिवाय राहत नाहीत. असत्यावरी ठेवून हेत असत्य करी न्यायनीत, त्याच्या पूर्वजापत नरकी किडे होती जाण.
साधू संतांनी सांगितलं, अरे तुम्ही जर न्याय जर चुकीचा देत असताल तर तुमचे आई वडील नरकात किडे झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून साक्ष देत असताना सुद्धा खोट्याच्या बाजूने द्यायची नाही. तुम्ही आज खोट्याच्या बाजूने साक्ष दिली, त्याचे परिणाम तुम्हाला तर भोगावेच लागतील. पण तुमचे आई वडील जर गतप्राण झाले असतील, त्यांना नरकात किडे होऊन त्याचं परिणाम भोगावे लागतील. इतकी एक साक्ष देण्याचा परिणाम आपल्यावर होत असतो बघा. मग आता केतकीचं फूल ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून तयार झालं. आले ब्रह्मदेव आणि केतकीचं फूल खाली आले. सांगा ब्रह्मदेवा, शिवजी म्हणतात, पाहिलं का टोक तुम्ही स्तंभाचं? ब्रह्मदेव म्हणला, पाहिलं. शिवजी हसले. हसले की ब्रह्मदेवानं शांत बसाव का? शिवजी, भोले बाबा, तुम्हाला जर विश्वास येत नसेल तर ह्या केतकीच्या फुलाला विचारा. तुम्ही नाहीत केतकी, हात केला तुमच्याकडे, या केतकीच्या फुलाला विचारायला. शिवजी म्हटले, होय रे. ब्रह्मदेवानं पाहिलं का टोक? केतकीचं फुल म्हणलं, हो. हो म्हणलं की इकडे विष्णूची आवाज गेली की आता काही नाही. म्हणला, श्रेष्ठ ब्रह्मदेवच आहे, आता आपला काही मानवी नाही, सन्मान बी नाही. पण शिवजीला कळालं, कारण शिवजी त्रिकाल्यानी आहे. अरे माझ्या भोले बाबांना काय कळणार नाही? कोण कथेतून उठतंय एवढं कळतंय, कोण मांडी इकडली तिकडली मोडतंय ते कळतंय. अरे शिवजींनी लगेच ध्यानस्थान पाहिलं तर हे सगळं कपट केलेलं लक्षात शिवजींच्या आलं आणि सांगितलं शिवजींनी, विष्णू श्रीहरी, तुम्हाला थांबा थांबा, नाराज होऊ नका, हे तुमच्यासोबत कपट करतोय. कपट हा कपट करतोय, ह्याला मान सन्मान पाहिजे. यानं या स्तंभाचं टोक पाहिलं नाही. आता भोले बाबांना राग आला आणि तिसरं नेत्र उघडलं आणि त्याच्यातून काळ भैरव तयार केला. आणि काळ भैरवाला सांगितलं, हा ब्रह्मदेव कपट करतोय ना, याला शिक्षा कर. शिक्षा कर म्हणल्यामुळं विष्णूच्या कृपेनंच ब्रह्मदेवाला जे 5वं मुख तयार झालं होतं, त्या काळ भैरवानं 5वं मुख ब्रह्मदेवाचं उडवलं आणि सांगितलं विष्णूला, आजपासून जगामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहे. आणि ब्रह्मदेवाला म्हटले, तू कपटी आहेस रे, देव म्हणून घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाहीस. तू विष्णू सोबत कपट केलास ना, आजपासून माझा शाप आहे. तुझं कुणी पूजा करणार नाही, तुझं कुणी मंदिर बांधणार नाही, तुला कुणी मान सन्मान देणार नाही. अरे कुणाच्या घरामध्ये तुझी फोटोची सुद्धा पूजा होणार नाही. मग मात्र ब्रह्मदेव रडायला लागला, पडायला लागला, असं करू नका, झाली चूक माझ्याकडून भोले बाबा, झाली चूक, झाली चूक, काम करा, काहीतरी उशाप द्या. त्यावेळेस शिवजींना सांगितलं, जेव्हा जेव्हा यज्ञ होईल, यज्ञ तेव्हा तेव्हाच ब्रह्मदेवा तुझ्या मंत्राचा उच्चार होईल. तोपर्यंत या हिंदू वैदिक धर्मामध्ये तुझा कुठंच उच्चार नाही. म्हणून पृथ्वी तलावर एक जर मंदिर सोडलं तर ब्रह्मदेवाचं दुसरं मंदिरच नाही. ब्रह्मदेवाचं मंदिर बांधण्याची हिंमत सुद्धा कोणाची नाही, कारण तो शिवजींचा शाप आहे ब्रह्मदेवाला. आता केतकीकडच्या फुलाकडे शिवजींनी बघितले, काय रे दुष्टा, चल निघून जा इथून. असं आता केतकीचं फुल थरथर 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 कापायला लागलं. ते म्हणे, आता शिवजीला असलं केलंय, आपली काय गत आहे, चल निघून जा इथून. आणि तुलाही माझा शाप आहे, इथून पुढं माझ्या पूजेमध्ये तू वर्ज्य असतील, माझ्या पूजेमध्ये तुला चालणारच नाही. जे कोणी भक्त तुला माझी पूजा करायला येतील त्यावेळेस तुझं फूल माझ्या पूजेसाठी चालणार नाही. म्हणून केतकीच्या फुलाला शाप दिला. तेव्हापासून शिवजीची पूजा करायला जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा केतकीचं फूल घेऊन जायचं नसतं. केतकीच्या फुलाला शिवजीचा शाप आहे. मग तेही फूल रडायला लागलं. ते म्हणायला लागलं, असं नका ना करू भोले बाबा, तुम्ही उदार आहेत, दयाळू आहेत, भोले म्हणून तुम्ही फार मोठं तुमचं नाव लौकिक आहे, असा नका शाप देऊ. मग त्यावेळेस म्हटले, आता तुझा स्वीकार तर मी करणारच नाही, पण एक उशाप देतो. माझे जे श्रेष्ठ म्हणून विष्णू आहेत, ह्या बाकीच्या देवांच्या पूजेमध्ये तू वर्ज्य असशील, पण माझ्या पूजेमध्ये तुला तिळ मात्र सुद्धा संधी नाही. दुसऱ्या देवांच्या पूजेमध्ये तुझा स्वीकार केला जाईल. असा केतकीच्या फुलाला शाप दिला. या दोघांचा जो झालेला वाद, याच्यामध्ये शिवजींनी काळभैरवाचा सुद्धा प्रगटीकरण अवतार घेतलेला आहे. आणि या अवतारातून ही सुंदर अशी कथा सुतमुनी सौनकांना सांगतायत. आता याच्यानंतर भगवान शंकराच्या निर्गुण आणि सगुण स्वरूप लिंगपूजनाचं महत्त्व, पंचाक्षरी मंत्राचं महात्म्य, विष्णू यांना महादेवाकडून काही मंत्रोपदेश झालेला आहे, दीक्षा झालेली आहे, अशा गोड 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 कथा आपण उद्याच्या संकल्पित वेळेमध्ये पाहणार आहेत.
शिवलिंगाची स्थापना आणि पूजनविधी कसा आहे उद्या सर्वांनी येताना आपल्या धर्ममंडपामध्ये पार्थिव लिंग पूजा आपल्याला धर्ममंडपात कथेमध्ये करायची आहे. ज्या माता मावल्या कथेला येतात ना, येताना ताटामध्ये आपल्या एक घरातलं देवाऱ्यावरचं देवघरावरचं पार्थिव लिंग आणायचं. त्याच्यासाठी धूप दीप नैवेद्य कुंकुम सगळं गंध अक्षदा सगळं वस्त्र वगैरे सगळं जेवढं पूजेचं साहित्य आहे सगळं घ्यायचं आणि ती पूजा आपल्याला कथेमध्ये उद्या करायची आहे. प्रत्येकानं येताना आपल्या देवाऱ्यावरचं शिवलिंग एका ताटात त्याला एक आसन ठेवायचं आहे. त्याच्यासाठी प्रसादसुद्धा नैवेद्यसुद्धा घेऊन यायचं आहे. सगळं काय उद्या येताना शिवजीच्या पार्थिव लिंगाच्या पूजेची सगळं साहित्य उद्या आपण घेऊन यायचं आहे. त्याच्यामध्ये चंदन असेल गंध असेल अक्षदा असेल फुलं असतील दही असेल दूध असेल जल असेल सुवासिक द्रव्य असतील आणि शेवटी थोडीशी खीर जरी आणली आपल्या छोट्याशा वाटीमध्ये त्याच्यावर काळे तेलाची मूठ व्हायची असेल कुणाला वेगवेगळ्या जवसाची कुणाला मूठ व्हायची असेल कुणाला तांदूळाची मूठ व्हायची असेल कुणाला वेगवेगळ्या धान्याची मूठ व्हायची असेल मुगाची उडदाची त्या सगळं धान्य मोठीचं आपल्याच पूजेसाठी उगं थोडंसं एक मूठ असं आपल्या पार्थिव लिंगाची पूजा करत असताना उद्या सर्वांनी घेऊन यायचंय. उद्या आपण भेटूया दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये. आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम घेते. ओम नमः पार्वती पते शिव हर हर महा